हॅलो. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं आपल्या डायरेक्शन अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा हा जो पर्टिक्युलर व्हिडिओ आहे हा आहे ना, खूप मुलांचे कॉल येतात किंवा खूप विद्यार्थ्यांचे कॉल येतात की आधी आम्ही UPSC ची तयारी केली आहे 2, 4, 5 वर्ष आणि त्यामध्ये काही आम्हाला यश मिळालं नाहीये. सो आता काय करायला पाहिजे? म्हणून आम्ही एक विचार केला की आपण सगळ्यांसाठी एक व्हिडिओ बनवून टाकू आणि त्या व्हिडिओचं टायटल असेल की UPSC कडून तुमच्या MPSC कडे शिफ्ट होणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अप्रोच कसा असायला पाहिजे. ओके, तर या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये कारण आता 2 एक्झाम आहेत बघा, 2 हेड आहेत. एक UPSC असा एक तुमचं बॅनर आहे, त्याच्या अंडर वेगवेगळ्या एक्झामिनेशन होतात आणि पर्टिक्युलरली सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झामिनेशन व्हायची, ज्याला आपण IAS ची एक्झाम म्हणतो. आणि नंतर एक दुसरी ब्रांच आहे ज्याला आपण MPSC म्हणतो. याच्या अंतर्गत सुद्धा खूप वेगवेगळ्या आपल्या काय एक्झामिनेशन होतात, जसं की राज्यसेवा असेल, नंतर कंबाईंड असेल आणि अजून वेगवेगळ्या एक्झाम असतात. फील्ड स्पेसिफिक एक्झाम असतात, काही इंजिनिअरिंगच्या असतात, काही ॲग्रीच्या असतात, काही फॉरेस्टच्या असतात, डिपेंडिंग अपॉन दी तुमचे कुठल्या स्ट्रीमला तुम्ही अप्लाय करताय. पण इथे मेन कॉन्सर्न काय आला की आधी आम्ही 2-3 वर्ष ॲटलिस्ट आमच्या UPSCला आम्ही डेडिकेट केलेले होते. त्यातून आम्हाला काही फ्रुटफुल असं यश आलं नाही, म्हणजे प्री कधी झाली नाही, कधी मेन्स झाली नाही. ओके, टू बी व्हेरी स्पेसिफिक खूप लोक अशी होती ज्यांची प्री कधी निघाली नाहीये, पण त्यांनी 2-2, 3-3 वर्ष दिलेली आहेत आणि प्रिलिम्समध्ये ते काय करतात, प्रॉब्लेम फेस करत आहेत. तर अशा विद्यार्थ्यांचं आपण एक सोल्युशन, अशा विद्यार्थ्यांचे जे क्वेश्चन होते त्याचं एक सोल्युशन म्हणून हा आपण एक पर्टिक्युलर व्हिडिओ आणलेला आहे. यामध्ये ज्यांनी UPSC केली आहे त्यांना आता MPSC करायची आहे, तर कुठल्या एक्झामला त्यांनी टार्गेट करायला पाहिजे आणि UPSC मुळे आपलं यश कशामुळे थांबवलं गेलं, का आपण प्री क्वालिफाय होऊ नाही शकलो, का आपण मेन्स क्वालिफाय होऊ नाही शकलो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिले ॲनालाइज करायला लागतील आणि ते आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, पाहणार आहोत. आता बघा, याच्या मागे हा जो प्रश्न जेव्हा आला की आम्ही UPSC कडून MPSC कडे काय होतंय, शिफ्ट होतोय. ओके, असा जो प्रश्न आलाय विद्यार्थ्यांचा की आम्ही UPSC कडून MPSC कडे आम्ही काय होतोय, शिफ्ट होण्याचा विचार करत आहोत. ओके, तर शिफ्ट होण्याच्या आधी स्वतःला काही प्रश्न पडले असतील बघा, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला विचारावे लागतील किंवा प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची याचं मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी इथे देते. पहिला प्रश्न असेल की आपण खरंच डेडिकेटली आपण UPSC ची स्टडी केलेली आहे का. पहिली गोष्ट, आपण जे 2-3 वर्ष दिलेत ते आपण होल हार्टेडली दिले आहे का. जर दिले असतील, फॉर एक्झाम्पल ग्रॅज्युएशन तुमचं पर्टिक्युलर एखाद्या वर्षामध्ये झालं असेल आणि त्यानंतर तुम्ही खरंच 2 वर्ष त्या एक्झामला डेडिकेटली दिले आहे का, फक्त UPSC करतोय म्हणून नाही, तर व्यवस्थित अभ्यास करणे, कॉन्सेप्ट समजून घेणे, टेस्ट लावणे, जर तुम्ही डेडिकेटली ह्या सगळ्या गोष्टी केल्या असतील, तुम्ही एका डिसिप्लिन्ड मॅनरमध्ये जर प्रिपरेशन केलं असाल आणि त्यानंतर जर तुम्हाला यश नसेल आलं, तर तुम्ही MPSC कडे शिफ्ट होऊ शकता. एक दुसरे विद्यार्थी आहेत बघा, फक्त UPSC करायची म्हणून पुण्याला जा, कोणी दिल्लीला जा आणि तिथे जाऊन अभ्यास नाहीत करत, ते बाकी सगळ्या गोष्टी, अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टी केल्या जातात. मग अशांनी जेव्हा ते असा UPSC कडून MPSC कडे शिफ्ट होण्याचा मार्ग बघतात, तर अशांनी पहिले स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे, हा ठीक आहे, मी आता जो काही UPSC ला जो काही टाइम दिला होता तो मी डेडिकेटली दिला नव्हता, मी पुन्हा MPSC कडे आल्यानंतर हेच करणार आहे का. जर याचं उत्तर हो असेल तर तुम्ही प्रिपरेशन करू नका आणि याचं उत्तर जर नाही असेल तर खरंच मी UPSC ला टाइमपास केला आहे, मला राईट नाव कुठली तरी एक पोझिशन पाहिजे आहे, कुठली तरी एक पोस्ट पाहिजे आहे आणि मी आता काय करतोय, MPSC कडे शिफ्ट होतोय आणि माझी तयारी आहे डेडिकेटली 1-1.5 वर्ष देण्याची आणि ते सुद्धा प्रामाणिकपणे. हे स्वतःला 2-3 प्रश्न विचारावे लागतील आणि त्याचं उत्तर जर तुमचं यस असेल, जसं की पहिल्या प्रश्नाचा, हा मी UPSC ची डेडिकेटली प्रिपरेशन केली होती, हा त्यामध्ये माझे काही एरियाज वीक होते, फॉर एक्झाम्पल जर तुमचा CSAT वीक असेल, ओके, काही एरिया त्याच्यामध्ये काय होते तुमचे, पहिला प्रश्न, मी UPSC ची डेडिकेटली तयारी केली होती, म्हणजे डिसिप्लिन मॅनरने तयारी केली होती, एक जी प्रामाणिक तयारी केली असते ती केली होती. ओके, तरी पण मला यश नाही आलं, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तो प्रॉब्लेम कुठं झाला, GS मध्ये झाला
का तो प्रॉब्लेम तुमचा सीसॅट मध्ये झाला, का तो प्रॉब्लेम तुमची इनफ प्रॅक्टिस नव्हती, का तुम्ही PYQ पाहिले नाहीत, तुम्ही PYQ पाहिले नाही. या 4 हेडलाईनच्या अंदरच तुमचा प्रॉब्लेम असणार आहे. तर जीएस मध्ये कुठला तरी एक सब्जेक्ट आहे जो खूप वीक पडला आणि त्याच्यावर मला काय प्रश्न आलेच नाही. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मे बी निग्लेक्ट झालेला असू शकतो, एन्व्हायरमेंट निग्लेक्ट झालेला असू शकतो, एन्शियंट मिडायवल निग्लेक्ट झालेला असू शकतो, असा काहीतरी जीएस मधला प्रॉब्लेम असेल. तो प्रॉब्लेम काय आहे इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्हने तो शोधून काढावा लागेल, राईट. दुसरा इश्यू काय की माझं जीएस वॉज स्ट्रॉंग इनफ, माझं जीएस काय होतं, स्ट्रॉंग होतं, माझं जीएस काय होतं, ओके होतं, स्ट्रॉंग होतं. खोटी उत्तरं द्यायची नाहीत, खरी उत्तरं द्यायची. लोक काय म्हणतात आजकाल मार्केटमध्ये, हा मी UPSCची प्रिपरेशन केली, माझं जीएस वॉज व्हेरी स्ट्रॉंग इनफ, मी सीसॅट मध्ये गेलो. आता हे नवीन ट्रेंड झालाय. हा ठीक आहे, सीसॅट अवघड आहे, मान्य आहे आपल्याला, पण हा नवीन ट्रेंड झाला. मला जीएस मध्ये 100 पेक्षा जास्त मार्क पडत होते, मला सीसॅट आलं नाही. असं उत्तर देऊ नका. पेपर घेऊन बघा मागच्या वर्षीचा की खरंच मी कुठे लॅग झालोय. तुम्ही जर जीएस मध्येच लॅग झाला असाल तर ते प्रॉब्लेम आहेत. मग जीएस मध्ये कोणत्या पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये लॅग झाला हे तुम्हाला पाहायला लागेल. ओके, हे पाहिल्यानंतर तुम्हाला इथे एखादा लूप होल सापडू शकतो, राईट. समजा हे ओके असेल तर फेल होण्याचं दुसरं एक मेजर रिझन आहे आणि दॅट मेजर रिझन इज सीसॅट. UPSCचं जे सीसॅट आहे ते अतरंगी लेवलचं आहे, ते कॅटच्या पण वरचं आहे, मान्य आहे सगळ्यांना. मग सीसॅट मध्ये कोणते टॉपिक तुमचे हे झाले, तुम्ही ऍप्टिट्यूड मध्ये गेलात, तुम्ही रिझनिंग मध्ये गेलात, तर तुम्ही इंग्लिश मध्ये गेलात, कॉम्प्रिहेन्शन मध्ये गेलात, हे तुम्हाला शोधून काढायला लागेल. जनरली सीसॅट मध्ये लोक का फेल होतात, का 67 मार्क आणू शकत नाही, त्याच्या मागचं एक मेजर रिझन आहे. द मेजर रिझन त्याच्या मागचं आहे की इनफ प्रॅक्टिस नसते. ओके, इनफ प्रॅक्टिस नसते आणि एक्झाम मध्ये गेल्यावर धांदरल्यासारखं होतं आणि धांदरल्यासारखं झाल्यावर आपण काहीही मार्क करतो. सगळे ऑप्शन कॉम्प्रिहेन्शन मध्ये सारखेच वाटायला लागतात. तर हे असेल, हा प्रॉब्लेम असेल आणि हा न सुटणारा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला वाटत असेल की हा प्रॉब्लेम सुटतच नाहीये, शक्यच नाहीये मला एवढ्या लेवलचं सीसॅट आता प्रिपेअर करणं, देन यू कॅन डिरेक्टली शिफ्ट टू द MPSC राज्यसेवा. त्यासाठी कसं जायचं हे मी तुम्हाला सांगते. ओके, जर याचं उत्तर असेल तर. ओके, इथे पण तसंच उत्तर असेल तर आपल्याला शिफ्ट होता येतं, कसं शिफ्ट व्हायचं सांगते. दुसरी गोष्ट असेल की इनफ प्रॅक्टिस झाली नाही बाबा, मी टेस्ट सोडवल्या नाहीत. तुम्ही नसतील सोडवल्या टेस्ट. तो टेस्ट न सोडवणे म्हणजे काय, टेस्ट सोडवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि टेस्ट न सोडवणे म्हणजे खूप लहान गोष्ट आहे असं काही नाहीये. पण टेस्ट सोडवल्याने काय होतं, आपला MCQ ऍप्टिट्यूड डेव्हलप होतो. प्रश्न आल्यानंतर त्याला हाताळायचं कसं हे आपल्याला समजतं. म्हणजे ते MCQचा ऍप्टिट्यूड डेव्हलप होण्यासाठी टेस्ट देणं खूप महत्वाचं असतं. त्या प्रश्नांच्या आपण संपर्कात असणं खूप महत्वाचं असतं. जर इथे प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम मे बी पुढे MPSC मध्ये पण कंटिन्यू होऊ शकतो. म्हणून तो आपल्याला काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. म्हणून या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कागदावर व्हिडिओ चालू असतानाच लिहा. आणि त्यानंतरचं की आपण PYQ प्रॅक्टिस केलेत का, त्याचं ट्रेंड अनालिसिस केलं का, स्वतः कुठल्याही क्लासमध्ये नाही, कुठल्याही YouTube चॅनलवर नाही, स्वतः केलंय का. स्वतः केल्यानंतर गोष्टी कळतात. कोणीतरी करून दिलं की ते आयतं खाल्ल्यासारखं होतं. ओके, जर फॉर एक्झाम्पल आता हा सगळा तुमचा कन्सिडर करा, याच्यातला कुठला तरी एक प्रॉब्लेम असेल. ओके, सेम स्ट्रॅटेजी आपली राज्यसेवेची पण आहे, राईट. म्हणजे जेव्हा तुम्ही राज्यसेवेला शिफ्ट होणार आहात त्यामध्ये यातली कुठलीही गोष्ट तुमची कमी राहता कामा नये. ठीक आहे, क्वेश्चनची लेवल वेगळी असते, काही तुमचे फॅक्च्युअल नेचरच्या गोष्टी असतात, काही कॉन्सेप्च्युअल नेचरच्या गोष्टी असतात, सब्जेक्ट स्पेसिफिक डायनामिक्स बदलत जातात. पण कुठली पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हेच डिमांड करते की तुमचं जीएस त्या एक्झामच्या ओरिएंटेड असायला पाहिजे. मग जर समजा तुम्ही राज्यसेवेमध्ये आलात तर इथलं इकॉनॉमिक्स ह्या वेगळ्या गोष्टी डिमांड करतं. मग तुमची कॅपॅसिटी आहे का तेवढं रट्टाफाय करण्याची, जर असेल तर वेल अँड गुड. इथलं पॉलिटी वेगळ्या गोष्टी डिमांड करतं, तुम्ही ते फॅक्ट्स रटू शकता का, ही प्रश्नाची उत्तरं पण लिहायची तुम्हाला. तुम्ही ते फॅक्ट्स रिमेंबर करू शकता का, रिमेंबर करण्यासाठी काही तुम्ही टेक्निक वापरू शकता का, पहिले तुम्ही डिसिप्लिन मध्ये येऊ शकता का, राईट. त्यानंतर पुन्हा MPSC मध्ये तुम्ही इनफ क्वेश्चनची प्रॅक्टिस करू शकता का, तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करू शकता का. आणि तुम्हाला ते करायलाच पाहिजे, कारण ऍप्टिट्यूड डेव्हलप करायचं आहे. आणि त्यानंतर आपण PYQ प्रॅक्टिस करू शकतो का MPSCच्या सेल्फ स्वतःनुसार.
कुठल्याही बुकच्या मागे न फिरता, कुठल्याही क्लासच्या मागे न फिरता, कुठल्याही युट्यूब चॅनलच्या मागे न फिरता जे PYQ आहे 2014 पासूनच्या 25 पर्यंत हे तुम्ही तुमचे अॅनालाइज करू शकता का? ही जर उत्तरं असतील तर आपण MPSC कडे शिफ्ट करू शकतो, आणि ही जर उत्तरं नसतील तर मग इथे प्रॉब्लेम आहेत. मग आपल्याला ती उत्तरं शोधावी लागतील, आपल्यामध्ये तो डिसिप्लिन आणावा लागेल आणि मग आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. याच्या मागची एक सगळ्यात सुंदर अशी सायकोलॉजी आहे. डेडिकेशन आहे का, डिसिप्लिन आहे का, एक 6, 7, 8, 9 महिने मला कंटिन्यू पुढे खेचण्यासाठी. मोटिवेशन आज असतं, उद्या नसतं, परवा नसतं, माहित नाही. मोटिवेशन इज लाईक अ चेंजिंग थिंग असते ती. पण तुमच्यामध्ये डिसिप्लिन आहे का? रोज सकाळी 7 वाजता उठून तुम्ही लायब्ररीमध्ये जाऊ शकता का? रोज तुम्ही पुस्तक वाचू शकता का विदाउट स्क्रोलिंग युट्यूब? जर तुमच्यामध्ये ते डिसिप्लिन असेल तर तुम्ही MPSC कडे नक्कीच शिफ्ट होऊ शकता. आता आपण काय कन्सिडर करूया की तुमच्यामध्ये पोस्ट काढण्याची एक काय आहे, तुम्हाला खुमखुमी आहे आणि तुमच्यामध्ये काय अभ्यास करण्याचं डिसिप्लिन आहे. तुम्हाला कोणी सांगावं लागत नाही की बाबा अभ्यासाला बस. हे काय करूया आपण गृहीत धरूया आणि आता UPSC कडून MPSC कडे कसं शिफ्ट करायचं हे आपण इथे पाहूयात. ओके, आय होप या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. तुम्ही ज्या काही गफलती केल्यात UPSCच्या प्रिपरेशन मध्ये त्याची उत्तरं तुम्हाला आतापर्यंत मिळाली असतील. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिपीट करायच्या नाहीयेत MPSC मध्ये. ओके, तुमची चुका रिपीट करण्याची टेंडन्सी कमी होणार असेल आणि तुमची डिसिप्लिनने अभ्यास करण्याची तयारी तुमच्यामध्ये असेल तर देर आर हाय पॉसिबिलिटी की आपण MPSC मध्ये सक्सेसफुल होऊ. म्हणून आता UPSC कडून MPSC कडे शिफ्ट होताना काय काय गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या एक्झामला आपण फोकस केलं पाहिजे यावर आपण काही वेळा थोडं बोलूयात. आता बघा, MPSC आहे ना, 2 गोष्टी आहेत इथे. MPSC 2 एक मेजर हेड आहेत. एक आहे राज्यसेवा, दुसरं आहे कंबाईन. ओके, आता बघा 2 काइंडचे विद्यार्थी असतील. ओके, ज्यांचा फॅक्टवर खूप जास्त काय भर आहे किंवा ते फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन रिटेन करू शकतात. ओके, पण ॲनालिटिकली त्यांचं काय होते, गफलत होती. ओके, आणि दुसरा एक ग्रुप आहे, हा त्या फॅक्ट मध्ये एवढे पारंगत नाहीयेत पण ॲनालिटिकली ते गोष्टी हँडल करू शकतात. अशा 2 कॅटेगरीमध्ये आपण काय करूयात, विद्यार्थ्यांना डिवाइड करूयात. हा 19-20 असू शकतं पण या 2 हेडच्या अंदर आपण त्यांना डिवाइड करू शकतो. एक ग्रुप असा आहे जो ॲनालिटिकल नॉलेज त्याचं खूप चांगलं आहे, तो GS1 GS2 सोबत इंटरमिक्स करू शकतो, करंट न्यूजला बरोबर तो ॲनालाइज करू शकतो. एक हा ग्रुप आहे म्हणजे ज्याचे ॲनालिटिकल पॉवर स्ट्रॉंग आहे, असा एक ग्रुप आहे. दुसरा ग्रुप आहे ज्याचं फॅक्च्युअल होल्ड खूप जास्त आहे. त्याला पटकन विचारलं जातं आर्टिकल 42 कशाच्या रिलेटेड आहे, त्याला पटकन सांगता येतं की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 चा भारताचा रँक किती होता. तर असे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनवर होल्ड असणारे विद्यार्थी असतील. सध्या आपण असं हे डिवाइड करूयात. ज्यांचा होल्ड ॲनालिटिकल नॉलेजवर आहे, जे चांगल्या पद्धतीने ॲनालिसिस करू शकतात, तर त्या विद्यार्थ्यांनी जर ते UPSC कडून MPSC कडे शिफ्ट होत असतील तर त्यांनी विदाउट थिंकिंग एनी अदर पॅटर्न किंवा विदाउट थिंकिंग एनी अदर एक्झामिनेशन त्यांनी राज्यसेवा फोकस करायला पाहिजे. का बरं? राज्यसेवा ही सिमिलर लाईनला झाली आहे UPSCच्या. सिलेबस तोच आहे, तुम्ही जे वाचलंय आतापर्यंत. हा ठीक आहे, तुमची प्रिलिम पास नाही झाली पण तुम्ही ऑप्शनल तर तयार करून ठेवला असेल की. तुम्ही तुमचा GS1 चा जे काही सोसायटीचा पार्ट असेल तोही तयार करून ठेवला असेल. GS2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन, तुमचं काय म्हणता येईल गव्हर्नन्स सारखे पार्ट तुम्ही तयार करून ठेवले असतील. इथिक्स सारखा सब्जेक्ट तुम्ही तयार करून ठेवला असेल. हा, आन्सर रायटिंगची तेवढी प्रॅक्टिस झालेली नसेल कारण तुम्ही प्रीच्याच मोडमध्ये होतात. पण इट शोज की तुम्ही त्या सिलेबस सोबत फॅमिलियर आहात आणि तुम्ही काय करू शकतात, ॲनालिटिकली गोष्टी हँडल करू शकतात. तुम्ही सिलेबस एकमेकांमध्ये इंटिग्रेट करू शकतात. जर अशी गोष्ट असेल तर तुम्ही राज्यसेवा 2026-27 फोकस करायला पाहिजे विदाउट थिंकिंग एनी अदर एक्झामिनेशन. जे दुसरा ग्रुप विद्यार्थ्यांचा असेल त्यांचा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनवर खूप होल्ड आहे, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनवर खूप जास्ती होल्ड आहे
आणि ते पटकन काय करतात गोष्टी पेपरमध्ये 100 तुमच्या 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न ते इझिली हँडल करू शकतात. ही कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे, तो एक ऍप्टिट्यूड त्यांच्यामध्ये आहे. त्यांनी बिनधास्त कंबाईनकडे फोकस करायला पाहिजे. ओके, दोन वेगळ्या एक्झाम आहेत, वेगळ्या गोष्टी डिमांड करतात. तुमच्या ऍप्टिट्यूडनुसार तुम्ही राज्यसेवा फोकस करू शकता किंवा कंबाईन फोकस करू शकता. त्याचा एक पॅरामीटर मी सांगितला, ज्याचे अॅनालिटिकल स्किल खूप चांगले आहेत त्यांनी राज्यसेवेकडे फोकस करायला पाहिजे आणि ज्याच्या फॅक्च्युअल थिंग खूप चांगल्या आहेत त्यांनी कंबाईनकडे फोकस करायला पाहिजे. मग कंबाईन कोणती फोकस करायला पाहिजे? तुम्ही 2026 ची जी एक्झाम येणारी आहे त्यावर तुम्ही फोकस करायला पाहिजे. ओके, आता बघा ह्या गोष्टी काय झाल्या, इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल की कोणत्या एक्झामला तुम्ही फोकस करायचं आहे. तर आपण काय करूयात, जे विद्यार्थी राज्यसेवा 2026 ला पहिले फोकस करतात त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि देन आपण कंबाईन 2026 च्या विद्यार्थ्यांकडे जाऊयात. सो आपला पहिला मोटो आहे, जे विद्यार्थी राज्यसेवा 2026 फोकस करणार आहेत त्यांनी आता काय करायला पाहिजे. आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील, तुम्हाला त्या गोष्टी समजत असतील. आता जे विद्यार्थी UPSC कडून MPSC कडे शिफ्ट होतात आणि त्यांच्या अॅनालिटिकल स्किल खूप चांगल्या आहेत आणि ते राज्यसेवा 2026 काय करत आहात, फोकस करत आहात. ओके, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे. तर ऑब्विसली तुम्ही 2025 चा राज्यसेवेचा पेपर दिला असेल. हाय प्रोबॅबिलिटी आहे तुम्ही हा पेपर देण्याची, राईट. तुम्ही काय करायचं, व्हिडिओ संपल्यानंतर पेपर उघडायचा आहे. व्हिडिओ संपल्यानंतर पेपर उघडायचा आहे आणि पाहायचा आहे कोणत्या, जर तुमचा स्कोर जर 110च्या वरी असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही यावर्षीचीच मेन्स लिहिता. जर तो 110च्या खाली असेल तर मग तिथे काय करायचंय, आपल्याला पाहायचं आहे कोणत्या सब्जेक्ट मध्ये आपल्या मिस्टेक झालेल्या आहेत. मग तो सब्जेक्ट तुमचा मे बी पॉलिटी असेल. पॉलिटी मध्ये कुठे मिस्टेक झाल्यात, फॅक्ट्स मध्ये मिस्टेक झाल्या का कॉन्सेप्ट मध्ये मिस्टेक झाल्या हे पहा. जर फॅक्ट मध्ये मिस्टेक झालेले असतील तर आपल्याला लक्ष्मीकांत मधून फॅक्ट रटावे लागतील. तेच फॅक्ट आहेत बघा, जरा PYQ थोडे अनालाइज केले तेच फॅक्ट आहेत, ते रटले की तुमचे पॉलिटी मधले 15 पैकी 12-13 प्रश्न सहज बरोबर येतात. त्यानंतर तुम्ही पुन्हा बघा इकोचा काय प्रॉब्लेम झाला, इकॉनॉमी मध्ये 15 पैकी 12-13 बरोबर आहेत का. जर ते नसतील तर मग कुठेतरी कॉन्सेप्च्युअल गडबड आहे. मग ती कॉन्सेप्ट ठीक करण्याचं आपल्याला ट्राय करावं लागेल. नंतर पुन्हा तुम्ही सायन्स टेकचं पाहू शकता, सायन्सचं पाहू शकता. कुठे गडबड झाली, बायोलॉजी मध्ये गडबड झाली, फिजिक्स मध्ये गडबड झाली का केमिस्ट्री मध्ये गडबड झाली, हे तुम्हाला चेक करायला लागेल. तुम्हाला याच्यामध्ये आमची काही हेल्प लागत असेल तर यू कॅन डिरेक्टली कॉन्टॅक्ट, जो काही नंबर करू शकता आपण, त्यावर तुम्हाला व्यवस्थित हेल्प सुद्धा देऊ, 1-to-1 हेल्प देऊ. ओके, त्यानंतर तुम्ही बघा हिस्ट्री मध्ये काही प्रॉब्लेम झालाय का. हिस्ट्री खूप फॅक्च्युअल नेचरचा आहे, प्रश्न किती बरोबर आलेत किती चुकलेत. एन्शियंट मिडेवलची जर तुम्ही UPSC ची तयारी करणारे जरी विद्यार्थी असला तरी त्यांचे चुकले तर मग प्रॉब्लेम आहे, कारण ते त्या मानाने खूप इझी प्रश्न होते. ते चुकलेत का थोडंसं अनालाइज करा स्वतःला. त्यानंतर तुमचा कुठला सब्जेक्ट आहे पॉलिटी, करंट मध्ये काय प्रॉब्लेम झालाय, करंट मध्ये काय प्रॉब्लेम झाला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करा, पेपर घ्या, किती 15 पैकी किती बरोबर आहेत हे चेक करा. आणि जर तुमचे 10 जरी बरोबर असेल तर थोडीशी मेहनत करायची आहे, निगेटिव्ह मार्किंग कमी करायची आहे आणि तुमची प्री इझिली क्वालिफाय होते. म्हणून मग आता प्री इझिली क्वालिफाय होते. यावर्षी प्री क्वालिफाय झाली नाही म्हणून डिसेंबर पासून प्रीच्या नादाला लागू का, तर नाही. हे फक्त आज पाहायचं, व्हिडिओ आल्यानंतर हे पाहायचं आणि त्यात कळायचं की माझे 60 करेक्ट आहेत, 40 रॉंग आहेत. मग काम काय राहील आपलं, या 60 चे 70 करेक्ट कसे करता येतील आणि जे 40 रॉंग झाले त्याचे 15 रॉंग कसे करता येतील, एवढंच काम करायचं आपल्याला, जास्त काही काम करायचं नाही तिथे. म्हणजे प्रिलियम्सला इम्प्रोवाइज करायला किती दिवस लागतील आपल्याला, 2 ते 3 महिने. आता जी मे ची 2026 ची एक्झाम आहे राज्यसेवेची, ही कधी आहे, 31 मे 2026 ला आहे. म्हणजे आपल्याला प्रिलियम्सला 2 ते 3 महिने द्यायचे आहेत मेच्या आधीचे. मग आतापासून प्री करत बसलं तर आपली प्री होणार नाही, मेन्सही होणार नाही. आता तुम्ही UPSC कडून MPSC कडे शिफ्ट होताय, तुमच्याकडे एक ॲडव्हान्टेज आहे. ते ॲडव्हान्टेज म्हणजे जरी आन्सर रायटिंग कमी झालेली असली तरी ते ॲडव्हान्टेज म्हणजे सिलेबस ओळखीचा आहे. काय सिलेबस ओळखीचा आहे.
फक्त गरज आहे राईट डायरेक्शनची. मग इथे काय करायचंय, सिलेबस कंप्लीट करून घेऊन आन्सर रायटिंग, आन्सर बिल्डिंग आपल्याकडून झाली पाहिजे. मग या 3 महिन्यामध्ये डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये आपण काय करायला पाहिजे, तर जे मेन स्पेसिफिक सब्जेक्ट असतील ते आपले बाय हँड रेडी असले पाहिजेत विथ आन्सर रायटिंग, विथ UPSC चे PYQ चे आन्सर रायटिंग. म्हणजे तुम्ही फेब्रुवारी पर्यंत तुमचा ऑप्शनल रेडी असतो. तुमचे जे काही मेन स्पेसिफिक सब्जेक्ट असतील, जसं की सोसायटी असेल, गव्हर्नन्स असेल, सोशल जस्टिस असेल, इंटरनल सिक्युरिटी असेल, तुमचं काय म्हणतात डिझास्टर मॅनेजमेंट असेल आणि इथिक्स असेल, हे जे सब्जेक्ट आहेत अराउंड 250 मार्काला येतात, ते बारके बारके सब्जेक्ट, आणि इथिक्स स्पेशल 250 मार्काचा, हे जे 500 मार्काचा जे GS आहे ते आपलं कव्हर झाल्या गेल्या पाहिजे बाय दी फेब्रुवारी 2026. ते झाल्यानंतर फेब्रुवारी 2026 ला काय करायचंय, ऑप्शनल सोडून द्यायचं वाचणं, GS सोडून द्यायचं वाचणं, पूर्णतः प्रिलियम्स कडे फोकस करायचं आणि तिथे आपल्या ह्या गोष्टी सुधारायच्या. आणि मग तुमची काय होईल, प्रिलियम्स 31 मे ची प्रिलियम्स द्यायची. त्यानंतर गोष्टी काय होतील, तुम्हाला मेन्स, ऑब्व्हियसली मेन्स लिहिण्याची संधी येईल आणि त्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या आधी तुमची हे जे प्रश्न आपण इथे काढले होते, हे जे तुमचे लॅकुनाज काढले होते, फॉर एनी एक्झाम तुम्हाला त्याचे PYQ प्रॅक्टिस करावे लागतील, इनफ टेस्ट द्याव्या लागतील. CSAT तुम्हाला ऑब्व्हियसली MPSC असल्या, राज्यसेवा असेल तर CSAT ची एवढी गरज पडत नाही, पण एखाद्याचं खूपच गेलेलं असेल तर त्यांनी ते पाहावं लागेल, कुठं जातोय आपण, कुठे चुकतोय, आणि त्याचं GS स्ट्रॉंग असलं पाहिजे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुमची यस मध्ये असतील आणि तुम्ही तयारी करण्याच्या दिशेने असाल तर तुमच्याकडे अॅनालिटिकल स्किल्स असतील तर तुम्ही राज्यसेवा 2026-27 ला फोकस करू शकता. स्वतःला एक टाइम देऊन की मला जो अटेम्प्ट द्यायचा आहे आता तो लास्ट द्यायचा आहे आणि मला इथून पोस्ट घेऊन बाहेर पडायचं आहे, मला या झमेल्यात अटकायचं नाहीये. जर तुम्ही एवढे डेडिकेटली तयार असाल तर तुमच्यासाठी खूप चांगल्या संधी आहेत. पण जर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतील तर प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करावे लागतील. जर प्रॉब्लेम तुमची सॉल्व्ह करण्याची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो काही नंबर दिलेला आहे ती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, आपण तुमची नक्कीच हेल्प करूयात. आता दुसरा ग्रुप आहे बघा, तो म्हणजे ज्याचं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनवर खूप होल्ड आहे किंवा ज्याला इंटरव्ह्यू फेस नाही करू शकत तो विद्यार्थी, त्याचे पर्सनल रिझन असतील, अशा लोकांनी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी कडे फोकस करायला पाहिजे. यांनी काय करायला, मॅथ्स आणि सायन्सची जी प्रॅक्टिस आहे ती खूप व्यवस्थित करावी लागेल. कारण मॅथ्सला पुन्हा एकदा 20 मार्क आहेत बघा, आणि 60 मिनिटांमध्ये मॅथ्सचे 20 प्रश्न सोडवणे हे खूप मोठं टास्क असतं. हा प्रश्न इझी लेवलचे जरी असले तरी सुद्धा ते बरोबर आणणं त्या प्रेशर कंडिशन मध्ये याला लागते इनफ प्रॅक्टिस. आणि तुमची जर प्रॅक्टिस करण्याची तयारी असेल, तुम्ही 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न हँडल करू शकत असाल, त्यामध्ये तुम्ही सायन्सचे 15 प्रश्न आणि तुम्ही मॅथ्सचे 20 प्रश्न यांना तुम्ही व्यवस्थितरित्या हँडल करू शकत असाल तर तुमची कंबाईन मधून पोस्ट काढण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. पण याच्या मागे पण एक आहे, जे कंबाईनचे जे PYQ आहेत, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी प्लस राज्यसेवेचे आतापर्यंत झालेले जे PYQ आहेत ते तुमचे तोंडपाठ असले पाहिजे, तुमचे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन ऑन द टिप ऑफ द फिंगर असली पाहिजे, आणि मॅथ्सची तुम्हाला भीती नसायला पाहिजे, मॅथ्सची इनफ प्रॅक्टिस असायला पाहिजे. त्याबरोबर सायन्समध्ये बायोलॉजीवर तुमचा होल्ड असला पाहिजे, फिजिक्सवर तुमचा होल्ड असला पाहिजे आणि केमिस्ट्रीवर सुद्धा तुमचा होल्ड असला पाहिजे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी असतील आणि तुम्ही तेवढे डेडिकेशननी तयारी कर, तुम्ही नक्कीच कंबाईन 2026 ला फोकस करायला पाहिजे आणि स्वतःला सांगून की येणारी एक्झाम माझ्या आयुष्यातली लास्ट एक्झाम असेल, मला इथे पोस्ट काढायची, निघून जायचंय. तर अगेन तुमच्या काही पर्सनलाइज प्लॅनसाठी तुम्हाला आम्हाला भेटायचं असेल, आम्हाला बोलायचं असेल, तुम्ही डेफिनेटली आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण तुमचे सगळे प्रश्न इथे सॉल्व्ह करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ओके, तर तुमचीच मदत म्हणून आपण काय केलेले आहे, जे विद्यार्थी 2026-27 ला राज्यसेवा देणार आहेत त्यांच्यासाठी मेन स्पेसिफिक आपण बॅच आणलेली आहे. ज्यांना सोशोलॉजी ऑप्शनलची तयारी करायची आहे मराठी आणि इंग्रजी मीडियम मधून, त्यांच्यासाठी सोशोलॉजी ऑप्शनलची बॅच आहे आणि पर्सनलाइज मेंटरशिप प्रोग्राम आहे, सगळ्यांसाठी आहे. हा UPSC करायचं त्यांच्यासाठी आहे, ज्यांना MPSC करायचं त्यांच्यासाठी आहे, प्रिलियम स्पेसिफिक सुद्धा आहे, मेन स्पेसिफिक सुद्धा आहे, आणि ज्यांना कंबाईन करायचं त्यांच्यासाठी सुद्धा हा तुमचा मेंटरशिपचा प्लॅन उपलब्ध आहे. याच्यामध्ये तुमचे पर्सनलाइज प्लॅन बनवून देण्यापासून तुमच्यावर जे काही नजर असते ती ठेवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी इथे आपण करून घेत आहोत.
आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील, आणि मिळाली असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये तसं सांगा. आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील ते देखील सांगा, आपण नक्कीच सॉल्व्ह करण्याचा काय करू, प्रयत्न करू. ओके, थँक्यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, हॅव अ नाईस डे. आणि लवकर निर्णय घ्या, ओके, कारण आयुष्याचा प्रश्न आहे. थँक्यू.